हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, सुप्रभात अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर फ्रेंड्स, या ब्लॉगची सुरुवात जी आहे ती रविवारच्या सकाळची आहे आणि सकाळच्या वाजलेल्या आहेत तिथे 7 आणि रविवारच्या सकाळच्या 7 वाजल्यापासून ही सुरुवात झालेली आहे आणि संपणार आहे रात्रीच्या 10 वाजेपर्यंत. म्हणजे आजचा जो दिवस आहे तो पूर्ण कसा गेला हे या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आणि रविवार म्हणलं की मग सकाळचा नाश्ता वेगळा, दुपारचं जेवण वेगळं, त्यानंतर जे काही एक्स्ट्रा कामं राहिलेली असतात म्हणजे भाजीपाला आणणं हप्त्याभराचा आहे ते, याच्यामध्ये म्हणजे पूर्ण दिवस जो आहे तो जातो आणि इतर दिवसांपेक्षा ना रविवारी जरा जास्तीच काम असतं असं मला वाटतं. तर पण आज ना असं काही होणार नाही, कारण की आजचा रविवारचा म्हणजे जे रुटीन आहे ना ते थोडंसं वेगळंच राहणार आहे. तर त्याचं कारण असं की रात्री ना साहेब आणि वैभवदादा हे दोघंजणं एका आमच्या सोसायटीमधल्याच एका मुलाची हळद होती, तर तिकडे गेले होते ते दोघंजणं आणि त्यांना रात्रीचं म्हणजे मध्यरात्र झाली त्यांना वापस यायला. त्यामुळं ना मग ते उशिरा आले आणि झोपले दोघंजणं पण बापले का. तर त्यांना लवकर काही उठवलं नाही. त्यामुळं ना मग नाश्ता वगैरे बनवायची काहीच गरज नव्हती मला. म्हणून मी डायरेक्टली नाश्ता आणि दुपारचं जेवण वगैरे सगळं होईल म्हणून मी डायरेक्टली भाजी आणि चपाती इथे बनवलेली आहे. जेव्हा पण ते उठतील तेव्हा डायरेक्टली गरमागरम चपाती आणि भाजी भेटेल इथे खायला. तर ह्या चपातीच्या डब्यामध्ये चपात्या ठेवल्या ना तर मग ते गरम गरम राहतात. म्हणजे कितीही वेळ ठेवला ना तरी गरम राहतात आणि एकदाशी नंतर उघडलं ना मग त्यानंतर मग ते थंड होऊन जातात असं होतं. तर जोपर्यंत ते उठणार नाहीत तोपर्यंत मी हा डबा उघडणार नाही. आणि अन्नूताई पण झोपलेलीच आहे, ती ती पण काही उठली नाही. आणि संडे असला ना तर मग हे असंच असतं, आळस येतोच सगळ्यांना. लवकर उठायची काही गरज पडत नाही, कुठं जायचं नसतं काय नसतं. पण मी उठले, माझी माझी कामं इथे माझी मी वेळेवरती सुरुवात केलेली आहे. कारण की उठल्या उठल्या सगळ्यांना भूक लागलेली असेल आणि खायला काय मागितलं तर मग ते तयार पाहिजे. त्यामुळं ना मग मी म्हणजे रोजच्या दिवसापेक्षा तर थोडंसं उशिराच उठले. रोज 3:30ला उठते आणि डबा वगैरे बनवून देत असते. पण रविवारचा दिवस असला की मग 6-6:30 वाजेपर्यंत तरी उठलं तरीसुद्धा चालून जातं. आणि रात्री ज्या मुलाच्या हळदी होत्या ना त्यांचं आज लग्न आहे संध्याकाळच्या टायमाला. त्यामुळं ना मग रात्रीचं एकतर हे लोकं हळदी खेळून दमून आले. त्यानंतर दिवसभर आराम केला आणि आता इथे वाजलेले आहेत बघा 4:30 आणि दिवसभर मग मी पण काही काम केलं नाही. डायरेक्टली मी पण आराम केला आणि आता आम्ही निघालो आहे गिफ्ट घ्यायला. लग्न ज्यांचं आहे त्यांना गिफ्ट देण्यासाठी गिफ्ट घ्यायला निघालो आहे. तर चाललो आहे स्टेशनला. धरा हे धरा. तर आता साहेब गेले वडापाव आणायला. तर फ्रेंड्स, स्टेशनला गेलो, गिफ्ट घेतलं आणि त्यानंतर आलोय आम्ही घरी. आणि घरी आल्याच्यानंतर थोडा वेळ बसलो आणि त्यानंतर तयारीला सुरुवात केली. तर इथे बघा माझी तयारी झालेली आहे, साहेबांची पण झालेली आहे आणि अन्नूताईची तयारी चालू आहे आणि वैभवदादा तर मात्र तयार होऊन गेलाय. चला चला लवकर. आता गाडी थांब तिथेच.
क्लब हाऊस मोठा आहे इथला. हो म्हणून इकडे घेतली हम्म, हम्म. कुठून आली कुठून गाडी आपल्यामध्ये दिसली नाही. काय माहिती बाई माझं तर सगळं हे झालं. 55-16 for माझ्यासारखीच झाली असं. we got amazing career growth, we got amazing money growth. I'm so thankful to Vijay sir and the entire MBA community for this. And thank you so much. आता आपण बोलू. मावशी तुम्ही दोघी करा आता तसलं नाही पोच मारा ना काय मावशीकडे बघ मावशीकडे करा मावशी. बघू 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 एकदा एकदा करा ना करा 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 कसं कसं अगं बाई क्या वाईब्रेशन आम्ही 90च्या बरं तुम्ही नव्वदच्या आणि दाखवा तुमची पोच काय नाही बाई ये आलं बघा एक जबाबदार व्यक्ती म्हणून लागतात ते आमच्या पंचशील सामाजिक संस्था पाठशाला रजिस्टर या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी भालेराव सर यांना विनंती करतो की आपण आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारायचे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शिक्षक महर्षी महात्मा ज्योतिबा फुले संत कवी, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाई, माता सावित्रीबाई फुले या कार्यक्रमाला पूर्ण सहकार्य करून काय लागलं तर सांगा मला. पण आणताई पुरी नाही चपाती झाली. नाही ग आशिष
आणि असे क्रॉस जातात तुम्ही असे समोर पाहिजे सरकार अरे हा चला पाटील तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आमचा रविवारचा पूर्ण दिवस जो आहे तो सकाळपासून ते रात्री 10:30 वाजेपर्यंतचा होता. आणि म्हणजे लग्न सोहळा पूर्ण व्हायला रात्रीच्या 10:30 वाजल्या. त्यानंतर मग आम्ही थोडंफार फोटोशूट वगैरे केला. मुलांनी, मी आणि साहेबांनी थोडंफार केलं. म्हणजे कधी तर असा मौका भेटतो, म्हणजे मेकअप वगैरे केलेला असतो, त्यामुळं फोटो वगैरे काढायचं म्हणलं तर मग मुलं आग्रह करतात आणि त्यामुळं मग थोडेफार फोटो वगैरे काढले. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो आमच्या घरी. तर फ्रेंड्स, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.